दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी विरोध केलाय. राज्य सरकारच्या निर्णयाशी आणि आश्वासनाशी सहमत नसल्याचे राणे म्हणालेत. यात ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्यानं राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो असंही राणे म्हणाले. नारायण राणेंनी याबाबत नेमकं काय ट्विट केले तर बघूयात आपण. मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि आश्वासनाशी मी सहमत नाही. यात ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार, यामुळे राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो असं नारायण राणे म्हणतात. उद्या मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन असंही राणे म्हणाले. तर कुणबी आरक्षण आणि टिकणारं मराठा आरक्षण हे दोन विषय वेगळे आहेत असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय. पारंपरिक मराठा आरक्षण जे आहे कुणबी नोंदी हा जो जे नोटिफिकेशन जे आहे कुणबी नोंदी ज्यांच्याकडे जुन्या आहेत त्यांच्यासाठी तो कालचा निर्णय आहे. ब्लड रिलेशनमधल्या वंशावळीतल्या लोकांसाठी आहे. परंतु जे आपण मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो निर्णय आपण घेतोय तो मागासवर्ग आयोग त्याचा एम्पिरिकल डेटा गोळा करते. मागासवर्ग आयोग अहवाल तयार करेल, अहवाल सरकारला देईल आणि त्या अहवालावर सरकार एक विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं, रद्द न होणारं आरक्षण देणार, अशा प्रकारची सरकारची भूमिका आहे.